तर कुठेतरी ना त्या मूर्ती मागे ना आमचा जीव जडलेला असतो. जसं आमचं बाळ आहे. मुंबईतला कोणताही कलाकार असो, गणपती मूर्ती घडवताना त्याच्या मनात एकच असतं, की त्या गणपती बाप्पाची मूर्ती सुरेख आणि देखणीच असावी. आणि खरं बोलायला गेलं तर ती मूर्ती घडवताना एखादं छोटं बाळ कसं, की आपण घडवत असतो. म्हणजे एका मूर्तिकाराला प्रत्येक वेळी ते ना एक मातीच्या गोळ्यापासून त्याला आकार देऊन, मग ते बाळ कोणाला तरी सोपवायचंय. मग ते बाळ चांगलं कसं दिसेल ह्याचाच प्रयत्न असतो त्याच्यामागे. तर आणि जेव्हा पूर्ण मूर्ती रेडी होते अक्षरशः आणि जेव्हा आपण ती मूर्ती मंडळाला देतो, तेव्हा कुठेतरी असं भाव असतो, की मूर्ती कारखान्यातून बाहेर जाते. एक आपलं बोलतात ना, बाळ आपण दुसऱ्याला सोपवत असतो. मनात अश्रू आणि डोळ्यावर आनंदाचे भाव ठेवून आपण ती मूर्ती देत असतो. कुठेतरी वाटतं, की नाही ही मूर्ती खूप छान बनली आहे. आपण ही मूर्ती नाही द्यायला पाहिजे. तर तर कुठेतरी ना त्या मूर्तीमागे ना आमचा जीव जडलेला असतो. जसं आमचं बाळ आहे. मग जेव्हा गणपती हळू कारखान्यातून जेव्हा निघत जातात ना, तेव्हाचा तो दृश्य आहे ना असं न बघण्याचा असतो. म्हणजे कारखान्यातून लोकांचा वावर, गणपतीची पूर्ण ही अशी पूर्ण भरलेली गणपती. कधी-कधी रात्री असं कारखान्यातून बाहेर आम्ही आत येत असतो ना, प्रत्येक मूर्ती अशी बोलते असं वाटतं. म्हणजे प्रत्येक आमचं दुःख, आमचं सगळं सुख आम्ही त्याला सांगत असतो. एक वेगळ्या प्रकारे, की आज कुठली गोष्ट घडली आहे आमच्या बरोबर. भलेही माणसाला नाही सांगू शकत. पण देवाशी जी अटॅचमेंट आहे ना, ती इथून आहे. भलेही ती एक निर्जीव मूर्ती का असेना.